एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असतं। अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे, ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे, म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई 70-75 वर्षाची महिला, तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली। तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल, काय करता येईल, माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही। तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली, 3 लाख रुपयाची मागणी केली आणि 3 लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले 50,000 रुपये दिल्यानंतर म्हटले की 10 वाजेच्या आत जर 3 लाख रुपये तडजोडी यांनी जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू। 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत। ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले। ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घडला। 1,20,000 रुपये जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या। मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली। नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे। मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो, 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं, फिर्यादही दिली। ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो, जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील, तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही। चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो, सर्वसामान्य लोकांना वेठीसधाऱ्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही। चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या, कितीही मोठा असू द्या, चुकीला माफी नाही। जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल। त्या पोलिसांना मी अटक करायला सांगितली आहे आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते ते देखील डीवायएसपींनी हस्तगत केले, स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली। 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत। आता त्याचाही पंचनामा होतोय। मी आपल्या माध्यमातून या चाळीसगावकरांना सगळ्यांना विनंती करेल, प्रशासनातून जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल, चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल, चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल, तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील। आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे। असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही। त्यांनी मला आश्वस्त केलं आहे, ॲडिशनल एसपी मॅडमांनी सांगितलं 15 दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू, सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ। मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल, परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की 1,20,000 रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय। यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं।